काही वेळेला ना मेटाबॉलिझम चांगला दैवदत्त मिळालेले जे लोक आहेत की ज्यांना साखर चांगली मेटाबॉलाइज होते किंवा बर्न पण होते चालता बोलताना, ते लोक अधिकार पदावर इन्फ्लुएन्सर या ठिकाणावर जाऊन बसतात आणि आपल्याला जे लागू पडतं ते मी हे खातो खाते, माझी आजी हे खात होती वगैरे म्हणून तुम्ही हे खा, हे सांगितलं जातं. म्हणजे ते समोरचा जो करणारा माणूस आहे त्याचं जी फिजिओलॉजी आहे, त्याचं स्वतःचं शरीर कसं काम करतं, त्याची हिस्ट्री हे लक्षात घेतलं जात नाही. अजून एक प्रकार दिसतो की तुम्ही आता जे म्हणालात की लठ्ठपणा आहे, वाढलेली ब्लड ग्लुकोज आहे, हाय ट्रायग्लिसराइड्स आहेत किंवा वाढलेलं ब्लड प्रेशर, मेटाबॉलिक सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो तो, फॅटी लिव्हर आहे किंवा पीसीओएस सारख्या गोष्टी आहेत. हे म्हणजे हा एक हत्ती आहे आणि लोक त्याचे एकच पाय पकडून शेपूट पकडून विचार करतात की हे वेगवेगळे पार्ट्स आहेत. हे एकाच गोष्टीची वेगवेगळ्या स्वरूपातली परिणिती हे बऱ्याच वेळेला लोकांच्या लक्षात येत नाही आणि मग एकाची ट्रीटमेंट फक्त त्याच दिशेने एका पद्धतीने चालू राहते. तर हे असं होऊ नये म्हणून किंवा ह्या सगळ्या गोष्टींशी कसं डील करायला हवं असं तुम्हाला वाटतं? मुळामध्ये असं आहे की इन्शुलिन लेवल वाढणे म्हणजे हायपर इन्शुलिनेमिया इज अ नोन एव्हिल. याच्याविषयी काही दुमत नाही की त्या हे तुमचं इन्शुलिन वाढलं तर तुमच्या शरीरात चरबी डिपॉझिट होते, तुमचं वजन वाढतं, तुमचं पोट वाढतं, तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं, ॲथेरोस्क्लेरोटिक चेंजेस वाढतात, तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते, तुमचे गुडघे दुखतात, पीसीओएस पीसीओडी होतं, ब्लड प्रेशर वाढतं. हे सगळं नोन आहे. म्हणजे ह्याच्यात जगावेगळं काही नाही. आता अडचण अशी होते की डायबिटीसला आम्ही जे सिम्प्लिफाय केलं कसं की ब्लड ग्लुकोज वाढली म्हणजे डायबिटीस. मग आमचे सगळे प्रयत्न कशावर आहेत? ग्लुकोज कमी करा. बरोबर. आता ह्याच्या मागचं कारण काय? ह्याच्यामागे कारण आहे की इन्शुलिन वाढलं म्हणून हे सगळं झालेलं आहे. म्हणजे मला तुम्ही विचारलात की डायबिटीसची डेफिनेशन खरी कशी असायला पाहिजे, तर इन्शुलिन रेझिस्टन्सचा अतिरेक होणं म्हणजे डायबिटीस. इन्शुलिन लेवल तुमची जर 10च्या खाली पाहिजे आणि ती तुमची 50-60 असेल तर तुम्ही डायबेटिक झालात, थोडक्यात सांगायचं. पण दुर्दैवाने काय होतं की मग ब्लड ग्लुकोजवर आम्ही मारा. मग ब्लड ग्लुकोज कमी करण्यासाठी काय की इन्शुलिन द्या म्हणजे ब्लड ग्लुकोज कमी होईल, मेटफॉर्मिन द्या म्हणजे ती इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवेल, ग्लिबिप्राइड द्या म्हणजे काय होईल तुमच्या बीटा सेल्सला आणखी पिळून काढून ती इन्शुलिन तयार करेल. ह्या सगळ्या गोष्टी, किंवा एखाद्या डापा द्या त्याला का तर रक्तातून त्याचं ग्लुकोज डायरेक्टली ॲब्सॉर्ब न होता युरिनमधून बाहेर पडेल. म्हणजे फोकसच आपला वेगळा झालेला आहे. या सगळ्यामागे कारण जे इन्शुलिन रेझिस्टन्स आहे आणि ते कमी करायचं असेल तर डाएट आणि एक्झरसाइज ह्याच्याशिवाय तिसरा पर्याय नाही. आणि हे जर दोन गोष्टी आहेत, या दोन गोष्टींमध्ये कोणाला फायदा आहे? खरं आहे. या दोन गोष्टीत कोणाला फायदा आहे? या गोष्टीमध्ये तुम्ही काही विकू शकत नाही. तुम्ही काय देणार? तुम्ही जर औषध तयार केलं एखादं, तर औषधाला तर मार्केट आहे, एवढी मोठी फार्मा इंडस्ट्री. तर त्याच्यामुळे काय होतं की लाईफस्टाईलकडे दुर्लक्ष होणं हे स्वाभाविक आहे सध्या जगात. पण आपल्याला लोकांना सांगणं आवश्यक आहे की ह्याची सुरुवात ही तुमची इन्शुलिनपासून आहे. आणि इन्शुलिन तुम्ही आटोक्यात आणलं तर हे सगळ्या गोष्टी आपोआप सगळ्या नीट होणार आहेत. तर तुम्ही इन्शुलिनवर लक्ष द्या, ब्लड शुगर आपोआप कमी होईल. बरोबर. भाजी पोळी वरण भात तूप मीठ लिंबू हा सर्वसमावेशक संपूर्ण आहार आहे, ह्या मतावर तुमचा विश्वास आहे का? म्हणजे मी तर म्हणतो की मुळामध्ये आता काय होतं, अनेक वेळा डायटिशियन, आता हॉस्पिटलला आपण पेशंट ॲडमिट असतो, आपलं त्याला आहार लिहून दिलेला असतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या आहारामध्ये ब्रेडचे 2 तुकडे, त्याच्यावर काय चीज किंवा अमुक अमुक बिस्किट, म्हणजे कंपनीचं नाव पण असतं लिहिलेलं. मी म्हटलं बाप जन्मात कधी आपल्या पेशंटनी ब्रेड खाल्ले का, बिस्किटं खाल्ले का? मग हे कुठलं डायटिशियन आणि कुठलं डाएट आहे? आणि आम्ही घरात काय खाल्लं? पोळी भाजी वरण भात पिठलं चटणी ठेचा लोणचं, हे आम्हाला डाएट नाही का? हेच आमचं जेवण तेच आहे. मग तुम्ही आम्हाला क्युनोवा खायला सांगणार, तुम्ही आम्हाला काहीतरी ते आणखीन कुठलं तरी चिया सीड खायला सांगणार, हा कुठला मूर्खपणा आहे? त्यामुळे भारतीय जेवण जे आहे की ज्या जेवणामध्ये तुम्हाला पोळी भाजी वरण भात लिंबू, त्या सगळ्याला एक सायंटिफिक आधार आहे खरं तर. म्हणजे खरं तर हा आयुर्वेदाने याच्यावर खूप मोठा अभ्यास करण्याची गरज आहे की तुम्ही फोडणी करता तेव्हा कसं त्या मोहरीमधलं मॅग्नेशियम बाहेर येतं. या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की स्वयंपाकघरातलं जे विज्ञान आहे ते फार महत्त्वाचं आहे. पण मला हे नक्की माहिती आहे की तुम्हाला जे काही करायचं असेल डाएट ते तुमच्या घरातल्या पदार्थातून मिळायला हवं. कुठल्याही बाहेरचे प्रोटीन सप्लिमेंट खाऊन
बाहेरच्या कंपनीचे प्रॉडक्ट खाऊन तुम्हाला कधीही आरोग्य मिळणार नाही. खरं आहे. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की डायबिटीसच्या पेशंटसाठी निर्माण केलेले जे प्रोटीन सप्लिमेंट आहेत त्याच्यामध्ये शुगर आहे. खरं आहे, अगदी खरं आहे. आणि आपले लोक म्हणजे जसं बिरबल आणि अकबराची गोष्ट आहे, त्याने अकबराने बिरबलला विचारलं की आंधळे लोक किती आहेत देशात आपल्या. तो म्हणाला मी तुम्हाला उद्या सांगतो संध्याकाळी. मग तो चौकात बाज म्हणत बसला. मग लोक आले काही काय करताय असं विचारायचे. मग त्याला आंधळा. म्हणजे ते दिसत असून ज्याला दिसत नाही असे आंधळे आपल्याकडे खूप आहेत, अकलेचे आंधळे. तर लेबल वाचा, त्यात काय लिहिलंय बघा की तुम्ही डायबिटिक आहे, त्यात शुगर लिहिलेली आहे. त्याच्यात तुम्ही एका चमच्यामध्ये 2 ग्रॅम शुगर आहे, तुम्ही ते खाता आणि त्या लोक तुम्हाला प्रिस्क्राईब करतात की तुम्ही डायबिटीसाठी हे घ्या म्हणून. तर असं सगळा गोंधळ आहे. आता या लाईफस्टाईलमध्ये आपण जो खाण्याचा सिक्वेन्स एक सांगतो, होतं असं की आपल्या भारतीय आहारामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहे. बरोबर. म्हणजे आपण काय होतं, तर तुम्ही खेड्यात गेलात 3 भाकऱ्या, 1 कांदा, ठेचा आणि असलं थोडं पिठलं किंवा वरण, एवढ्या लोक म्हणजे तो कार्बोहायड्रेट 80% खातो. बरोबर. 85% खातो. म्हणजे तुमच्या डायजेशन नंतर ग्लुकोजचा महापूर. आणि मग म्हणून कसं की प्रोटीन आणि फॅट वाढायला हवेत. म्हणून मी काय केलं किंवा आमच्या या डायट प्लॅनमध्ये, आणि हे देखील तुमच्या आयुर्वेदिक कॉन्सेप्टची फार जवळ जाणार आहे. म्हणजे मला एका आयुर्वेदिक डॉक्टरने सांगितलं की तुम्ही जे सांगता ते आमच्याच पद्धतीने आहे की जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही जर खायचं नॉन डायबिटिक असाल तर गोड पदार्थ खायचा तर सुरुवातीला खा, त्याच्यानंतर तुम्ही सॅलड खा, मग मोड आलेलं कडधान्य खा किंवा 2 अंडी खा आणि मग बाकीचे पदार्थ खा. म्हणजे तुम्हाला काय होतं की ओव्हर इटिंग होत नाही, फायबर मिळतं, व्हिटॅमिन मिळतं. आता कॅम्पेनमध्ये काय की लोकांना तुम्ही 20 ग्रॅम खा, 40 ग्रॅम खा असं सांगून चालत नाही. तो एक सिक्वेन्स द्यावा लागतो. तो सिक्वेन्स लोक कमी जास्त प्रमाणात फॉलो करतात. पूर्ण अन्नाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो आणि त्यांना फायदा होतो. डायबिटीक असेल तर गोड खाऊ नका, फळं खाऊ नका, आम्ही सांगतो. सुरुवातीला 4 बदाम, 4 अक्रोड खा किंवा अर्धी मूठ शेंगदाणे खा, मग वाटीभर सॅलड खा, त्याच्यात गाजर आणि बीट खाऊ नका सांगतो आम्ही. नंतर मग सॅलड, स्प्राऊट आणि बाकीच्या गोष्टी असं आम्ही सांगतो. 2 जेवणांच्या मध्ये लागली भूक तुम्हाला तर काय पाणी, पातळ ताक आणि विदाऊट फ्लेवर ग्रीन टी, ब्लॅक टी घ्यायचं असेल तर असे काही पदार्थ त्याच्यामध्ये अलाउड आहेत. आणि एवढं केल्याने लोकांना इतका फायदा होतो विचारता सोय नाही. खरं. हे सगळं जे आहे याच्यामध्ये तुम्ही खाण्यामधल्या कार्बोहायड्रेट्सचं जे प्रमाण आहे ते मॅनिप्युलेट जे आहे ते करणं गरजेचं आहे, हे स्ट्रेस केलं. ते काही लोक फॉलो करू शकतात, काही लोक करत नाहीत. जे लोक करू शकतात फॉलो त्यांना एक्सपोनेन्शियली खूप मोठ्या प्रमाणात चांगले रिझल्ट्स मिळतात. तर ह्या खाण्यातल्या घटकांचं प्रमाण जे आहे ते मॅनिप्युलेट करून काही ठोकताळे जे आहेत डाएटचे ते वापरून काही नावांची डाएट्स जी आहेत ती प्रचलित आहेत. म्हणजे ते पॅलिओलिथिक आहे, मेडिटेरेनियन आहे, कीटो आहे, काही लोक व्हिगन व्हेजिटेरियनिझम पण फॉलो करतात. हाय कार्ब, लो कार्ब, नो कार्ब, हाय फॅट, हाय प्रोटीन, हे ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये ह्या जंजाळामध्ये लोकांनी नेमकं कुठलं तत्व लक्षात ठेवावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे पहिलं तत्व जे आहे की आपल्याला रोज काय खायचं हे कोणाला विचारावं लागू नये. खरं आहे. पहिली गोष्ट की आता मी संध्याकाळी काय खाऊ, उद्या काय खाऊ, हे खाऊ की नको हे कोणाला विचारायची गरज पडू नये, आपल्याला कळायला हवं. एक. दुसरं, आपण जेव्हा अन्न खातो तेव्हा आपण कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट खात नाही. बरोबर आहे. तेव्हा आपण अन्न पदार्थ खातो. खरं आहे. या अन्न पदार्थाशी फक्त कॅलरी व्हॅल्यू, प्रोटीन निगडीत नाही, त्याच्याशी आपल्या भावना निगडीत आहेत. एकदम. म्हणजे माझी आई अशी खीर करायची हे आपल्या डोक्यात आज सुद्धा आहे, किंवा पुरणपोळी करावी तर त्या अमुकनीच करावी हे आपल्या डोक्यात आहे आज. मग जेव्हा आपण अन्न खातो तेव्हा फक्त आपण तोंडात घेतल्यावर खात नाही, हाताने पण खातो, डोळ्यांनी पण खातो, कानाने पण खातो, नाकाने पण खातो. म्हणजे तो वास, सगळं जे अन्नपदार्थ ते बनवतानाचे आवाज, हे सगळं ते आपल्याशी जोडलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं म्हटलं की तुम्हाला सगळे लागणारे न्यूट्रिटिव्ह पदार्थ मी एका कॅप्सूलमध्ये देतो आणि तुम्ही खा, तर किती लोक खातील? कोणीच खाणार नाही. त्याच्यामुळे कसं आहे की अन्न, तुम्हाला हे लक्षात ठेवा की त्यातून तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे. बरोबर. पहिली गोष्ट, कोणाला विचारायची गरज पडू नये सारखं. दुसरं, समाधान मिळायला हवं. तिसरं, ते पौष्टिक असायला हवं, त्यात सगळे तुम्हाला न्यूट्रिशनचे घटक मिळायला हवेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही कराल ते सस्टेनेबल असायला हवं. बरोबर. म्हणजे जे कराल ते आयुष्यभर आनंदाने करता आलं पाहिजे. बळजबरी डाएट म्हणून, क्रॅश कोर्स म्हणून तुम्ही 2 महिने कराल. आता तुम्ही सांगितलेली उदाहरणं सगळी कीटो डाएट, तुम्हाला नंतर 20 ग्रॅम कार्बोहायड्रेट खायचे आणि काय खायचं इतर वेळेला? एक तर सॅलड आणि मग ते पनीर किंवा नॉनव्हेज खायचं. किती दिवस खाल तुम्ही? तुमचं सगळं आयुष्य पोळी, भाकरी, भात, पिठलं खाण्यात गेलेलं आहे. किती दिवस खाऊ शकाल तुम्ही? 2 महिने खाल, 3 महिने खाल. 4थ्या महिन्यात तुम्ही नॉर्मलला आले की सगळं तुमचा बेनिफिट निघून जाईल.
म्हणून हे सगळे तुम्ही जे उदाहरणं दिली डाएटची, ते सगळे डाएट टेम्पररी एका ठराविक ह्याच्यामध्ये फायदाच करतात. बरोबर. म्हणजे लो कार्ब हाय फॅटचा फायदाच होतो, किटो डाएटचाही फायदा होतो, वजन कमी होतात, डायबिटीस लोकांचा रिपोर्ट होतो, पण ते सस्टेनेबल नाही आहेत. या तुलनेमध्ये दीक्षित लाईफस्टाईल जी मी सांगतोय ही सस्टेनेबल आहे. बरोबर. कारण याच्यामध्ये तुम्हाला मन मारायचं नाहीये. तुम्हाला एक अन्नाचा सिक्वेन्स, तुम्ही 3 पदार्थ खाल्ल्यानंतर बाकी तुम्हाला जे खायचं, नॉनव्हेज, व्हेज, आता वेगन खायचं किंवा काय, आता शाकाहारी मांसाहारी अनेक लोक वाद घालतात. पण मुद्दा असा आहे की माणूस जेव्हा जंगलामध्ये आला होता तेव्हा तो काय पोळी भाकरी खात होता का? नाही, तो मांसच खात होता, फळही खात होता. म्हणजे माणसाची जी पचनसंस्था आहे ती काय व्हेजिटेरियन किंवा नॉन व्हेजिटेरियनसाठी बनलेली नाही, ती सगळ्यासाठी बनलेली आहे. आणि म्हणून आपण पचवू शकतो. एखादी पदार्थ तुम्ही पचवू शकत नसले तर ते तुम्ही खाऊच शकणार नाही. बरोबर. त्यामुळे याच्याबद्दल वाद घालणं की व्हेगन चांगलं का अमुक चांगलं, त्याला काही मोठा अर्थ नाही. आणि तुम्ही जर असं म्हटलं की फक्त व्हेगनच लोकांनी करावं तर 80% लोक गेले तुमचे. मला कॅम्पेन करायचं असेल आणि मी म्हटलं की नॉनव्हेज खाऊ नका तर 80% लोक बाहेर पडले त्यातून. आणि जगामध्ये 70-80% लोक नॉन व्हेजिटेरियनच आहेत. अमेरिका घ्या, इंग्लंड घ्या, रशिया घ्या, चीन घ्या, जपान घ्या, सगळे नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत ना. त्याच्यामुळे व्हेज, नॉनव्हेज, व्हेगन बिगन याला काही फारसं मी महत्त्व देत नाही. काय खाता याच्यापेक्षा त्याचं काय करता नंतर हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ही लाईफस्टाईल सस्टेनेबल असल्यामुळे लोक करू शकतात. बरोबर. एक्सरसाइज हे अंडररेटेड मेडिसिन आहे असं म्हटलं जातं. कमीत कमी कोणता व्यायाम केला पाहिजे आणि बेस्ट पॉसिबल व्यायाम एखाद्या फिटनेस एन्थुझियास्टला करायचा असेल तर त्यात काय काय इन्क्लूड असलं पाहिजे? हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण व्यायाम हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग नाही. कारण म्हणजे मुळात व्यायाम करणे अनैसर्गिक आहे. हे तुम्हाला हसू येईल किंवा असं मी का म्हणतोय की बघा की कुठलाही प्राणी जगातला व्यायाम करताना बघितला का तुम्ही? बरोबर. सुखार्थ हा बैल असेल, एखादी बकरी असेल, कुत्रा असेल तर काही व्यायाम थोडी करतात. ते त्यांचं आयुष्य जगत असत. पण त्यांचं लाईफ जे 1 लाख वर्षापूर्वी होतं तसंच आज पण आहे. बरोबर. माणसाचं बघितलं तर जंगलामध्ये हातात काय ते बाण किंवा काय शस्त्र असेल ते घेऊन पळणारा शिकारी आणि आजचा माणूस ह्याच्यात जमीन आसमानचा फरक पडलाय. आपल्याला आता व्यायामच राहिलेला नाही, काही करायची गरज नाही. सगळं टेक्नॉलॉजी एवढं आलंय की आपल्याला सगळं इझिली हातात मिळतं सगळं. या बॅकग्राऊंडवर आता माणसांनी व्यायाम हे नैसर्गिक आहे असं समजायला हवं. मग तो कुठला व्यायाम करायचा? आता काय होतं की माझं कॅम्पेन जे आहे ते मोस्टली 40च्या आसपासचे लोक, 40च्या पुढचेच लोक येतात. डायबिटीज झालेले, वजन वाढलेले, यंग लोकांचं वेगळं, पण 40च्या पुढच्या लोकांचं. म्हणून आम्ही काय म्हटलं की बाबा तुम्ही सगळ्यात करायला सोपं काय, म्हणजे असं काही मी सांगायला नको ज्यासाठी त्यांना जिम लावावं लागेल, ज्यासाठी वेगळे बूट घ्यायला लागतील, ज्यासाठी खर्च करायला लागेल. सहजगत्या जमणारी गोष्ट कुठली तर चालणं ही अशी गोष्ट आहे की जी माणूस जन्माला आल्यानंतर वर्षभराने तो सुरू करतो आणि चालत राहतो आयुष्यभर. त्यासाठी ट्रेनिंग लागत नाही. म्हणजे आता चांगलं चालायला ट्रेनिंग लागतं, पण जे रुटीन चालतो त्याला काही ट्रेनिंग लागत नाही. म्हणून आम्ही असं सांगितलं की बा तुम्ही 300 कॅलरीज बर्न होतील असा व्यायाम करा, 250-300 कॅलरीज. मग काय की 4.5 किलोमीटर चाला, 45 मिनिटं चालला तर फार चांगला, म्हणजे थोडंसं फास्ट वॉक आहे, म्हणजे कार्डिओ एक्सरसाइज. मग तो चालण्याचा असो, सायकल चालवायची तर 12-15 किलोमीटर सायकल चालवा, सूर्यनमस्कार केले तर 45 करा असं आम्ही सांगतो. आता होतं कसं की व्यायामाचे 3 प्रकार आपण सांगतो. एक व्यायाम प्रकार आहे की ज्याच्यात हार्ट आणि लंग्सला तुमचं एफिशियन्सी वाढते. दुसरा व्यायाम आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या मसलची स्ट्रेंथ वाढते, एन्ड्युरन्स म्हणून आपण, म्हणजे वेट ट्रेनिंग वगैरे आहे. तिसरा जो आहे तो फ्लेक्झिबिलिटीचा व्यायाम आहे की शरीर लवचिक राहण्यासाठी. आणि खरं पाहिलं तर या 3 प्रकारचे व्यायाम आवश्यक आहेत. म्हणजे यातलं एक करतो आणि दुसरे 2 करणार नाही असं खरं योग्य नाही. पण आता होतं असं की तुम्हाला जर एखाद्या माणसाकडे 1 तास आहे, कारण या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये तर मुंबईचे काही लोक मला भेटतात की आम्ही सकाळी 6च्या लोकलनी निघतो आणि रात्री 11ला बी घरी येतो. आता आम्ही करायचं कधी हे सगळं? म्हणून मग आम्ही म्हटलं 1 तास असेल तर 45 मिनिटं तुम्ही हे करा, चाला, तेवढं कंपल्सरी आवश्यक आहे. हळूहळू काय होतं, मग अवेअरनेस येतो लोकांना की व्यायामाचं महत्त्व कळायला लागतं. मग वजन कमी होतं, स्पीड वाढतो, मग लोक मॅरेथॉनमध्ये भाग घेतात. हा स्वतःलाच शेवट लोक चॅलेंज करतात, कारण दिशा तुमची जी असते ना त्या दिशेला तुम्ही बघायला लागता. मग आम्ही त्याला सांगतो की तुम्ही असं करा की थोडं वेट ट्रेनिंग पण करा 40च्या पुढे, कारण खास करून तुम्ही वेट ट्रेनिंग केलं तर तुमची स्ट्रेंथ चांगली राहील. कारण आपल्याकडे मसल लॉस भरपूर होतो लोकांना आणि त्याच्यामुळे तुमचं बोन स्ट्रेंथ पण वाढते सगळी व्यायामाने. तर मग मी असं सांगतो की तुम्ही जोर बैठका जरी घातल्या, इंडियन व्यायाम आहे, एक 15 जोर आणि 30 बैठका एवढं केलं तरी तुम्हाला पुष्कळ आहे. म्हणजे ते काय वजन आणा मग ते उचला असलं काही आम्ही सांगत नाही. आणि हे करताना म्हणजे हे झालं आहे. आणि फ्लेक्झिबिलिटी, आता बरेच लोक योग करतात, योगासनाच्या क्लासला जातात
मी असं बघतो गंमत की जिथे अवघड योगासनं असतात तिथे ते लोक शांतपणे बसून विलोम अनुलोम करत असतात, म्हणजे टाइमपास. मग असं नको व्हायला. म्हणजे तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी वाढवायची असेल तर योगासनं खूप चांगली आहेत, तर ती तुम्ही योगासनं एक 10 मिनिटं 15 मिनिटं केली तरी हरकत नाही. म्हणजे योगासन हे या तिन्ही गोष्टीचा व्यायाम, फ्लेक्झिबिलिटी, एन्ड्युरन्स आणि कार्डियाक, हे तिन्ही व्हायला पाहिजे. पण सुरुवातीला आम्ही त्यांना 45 मिनिटं चाला 4.5 किलोमीटर एवढं सांगतो. पण व्यायाम अतिशय महत्त्वाचा आहे आणि व्यायाम करायलाच पाहिजे सगळ्यांनी, असं मला वाटतं. की एकही दिवस जसं तुम्ही दररोज जेवता तसं दररोज व्यायाम करायला पाहिजे. बरोबर. आहार, व्यायाम, झोप आणि विचार, तुम्ही म्हणालात तसं पंचज्ञानेंद्रिय जी आहेत त्यांचा सगळ्याचा अनुभव म्हणजे जगणं आहे शेवटी. करेक्ट. आणि तो तुम्हाला मिळाला आणि त्यात सस्टेनेबिलिटी राहिली की तुम्हाला रिझल्ट्स जे आहेत ते मिळालेले टिकवता येतात लॉंग पिरियडसाठी. बरोबर. तुम्ही इतक्या वरपासून खालपर्यंत भारतभर लोकांना खाण्याविषयी, आहाराविषयी शिकवलंय. काही कधी मजेशीर किस्से घडले का हो हे असं शिकवत असताना? नाही, म्हणजे खूप असे मनाला भेटणारे, म्हणजे कसं असतं की आपण काहीतरी करत असतो आणि ते कसं आहे की मी असं म्हणतो की व्याख्यानं देणं, आता मी म्हणजे भारतात दिलीच, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई इकडे पण माझी व्याख्यानं झाली. तर मी असं म्हणतो व्याख्यानं देणं म्हणजे वनशेती करण्यासारखं आहे की हेलिकॉप्टरमधून बिया टाकल्या, जिथे जमीन चांगली तिथे उगवते. तर म्हणजे एक अनुभव जो मला आठवत आहे की बा एक 17 वर्षाचा मुलगा, आणि म्हणजे मी त्याला म्हणजे कोविडच्या काळामध्ये मी गच्चीवर फेऱ्या मारत असताना मला फोन आला रात्री 11:15 वाजता, आणि डॉक्टर दीक्षित काय म्हटलं, हो म्हटलं ही काय वेळ आहे का फोन करायची, म्हणजे 11:15ला काय फोन करायचं. तर ते रडत होते आई वडील दोघं. आणि असं झालं होतं की त्यांचा 17 वर्षाचा मुलगा, त्याला चेन्नईमध्ये ॲडमिशन मिळाली होती, VITला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली होती. आणि कॉलनीत काहीतरी ब्लडचा कॅम्प चालू होता, तर तो ब्लड शुगर टेस्ट करत होते. त्यांनी टेस्ट केली, 400 निघाली. मग त्यांनी नंतर HbA1c केलं, ते 14 निघाला. त्यांना आता असा प्रश्न पडला की आपल्या मुलाला, मग ते एका डायबिटॉलॉजिस्टकडे गेले. त्यांनी डायबिटॉलॉजिस्टनी त्याला सगळ्या तपासण्या केल्या, पण एक जी महत्त्वाची तपासणी असते की त्याच्या शरीरात इन्शुलिन तयार होतं की नाही बघणारी, ती न करता बाकी सगळं केलं होतं, ज्याला 10-12 हजार खर्च झाला. आणि इन्शुलिन इंजेक्शन लिहून दिले. आता जेव्हा एखाद्या डायबिटॉलॉजिस्टने इन्शुलिन लिहून दिल्यानंतर याचा अर्थ त्याचं आता दिशा सगळी आयुष्यभर टाईप 1 डायबिटीस, इन्शुलिन. ते मला म्हणाले की आम्हाला असं वाटलं की तुम्ही आम्हाला मदत कराल काहीतरी. म्हटलं ठीक, आपण बघूया. त्याच्या सगळ्या तपासण्या करून घेतल्या की किडनी कसं आहे, हे सगळं एंड ऑर्गन डॅमेजचं सगळं बघितलं, ते सगळं नॉर्मल होतं. सी पेप्टाइड नावाची टेस्ट केली, ती नॉर्मलच्या थोडी कमी होती. म्हणजे ठीक आहे, बॉर्डर लाईन आहे. म्हटलं नुकसान काही होणार नाही, 1 महिना आपण ट्रायल घेऊ लाईफस्टाईलची. त्यांनी सिन्सिअरली केलं. एका महिन्यात त्याचं HbA1c 14वरनं 9.7 वर आलं. 4 महिन्यात तो 6 वर गेला. या गोष्टीला आता 4 वर्ष झाले. आज तागायत त्याला डायबिटीसचं एकही औषध घ्यावं लागलं नाही, एकही रुपया खर्च करावा लागला नाही. ते आईवडील माझ्याकडे त्याला घेऊन आले आणि ते म्हणाले की बा आमच्या आयुष्यामध्ये देव कोणी असेल तर तुम्ही आमच्यासाठी देव आहात. तर हे जे काही भावना असतात लोकांच्या की आपल्याला, आपण जे काही करतो, एका 17 वर्षाच्या मुलाचं आयुष्य जर आज मी एका ट्रॅकवर आणू शकलो तर मला असं वाटतं की खूप मोठं आपल्याला त्याचे जे काही त्यांच्याकडून मिळालं असेल ब्लेसिंग्स ते खूप मोठे असतील. एक गमतीशीर किस्सा म्हणजे आठवतोय की असं की आम्ही आता सांगतो की इन्शुलिन तयार होतं, तर मग एकाने आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रश्न विचारला की आपण दात घासतो रोज, त्याचे थोडंसं गोडसर चव असते, त्याने इन्शुलिन सिक्रेट होतं का. मग याच्यावर काय झालं होतं की आमच्या एका टेक्निशियननी प्रयोग केला होता. त्यांनी दात घासण्यापूर्वीचं इन्शुलिन बघितलं, दात घासल्यानंतर 10 मिनिटांनी आणि 60 मिनिटांनी बघितलं. तसं लक्षात आलं की इन्शुलिन सिक्रेट होत नाही. त्याचं लॉजिक असं आहे की गोड असलं तरी सुद्धा की ब्रेनला जेव्हा माहिती आहे की हा अन्न पदार्थ नाही, तेव्हा त्याला इन्शुलिन सिक्रेट नाही होणार. असं उत्तर आम्ही त्या आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर उत्तर दिलं. त्याच्यावर एकाचं उत्तर आलं की बरं झालं तुम्ही हे उत्तर दिलं, 4 दिवसापासून मी दातच घासलेले नाही. मी म्हटलं की अरे तुझं तर ठीक आहे, पण तुझ्या घरच्या लोकांचे काय हाल झाले असतील. अशा गमतीशीर प्रसंग घडतात. पराकोटीला जातात म्हणजे लोक एखादी गोष्ट ठरवली की. आणि खूप लोक, म्हणजे मला तर काही लोक माझे असे मला माहिती आहेत. आता विवेक कुलकर्णी म्हणून आमचे याला पिंपळे सौदागर पाशी राहतात. गेली 6 वर्ष एकही दिवस त्यांनी हे चुकवलेलं नाही. 2 वेळा जेवण आणि व्यायाम एकही दिवस चुकवलेलं नाही. म्हणजे माझे काही फॉलोअर असे आहेत की मी चुकवेन पण ते चुकवत नाही आणि मला ट्रॅकवर ठेवतात.
खूप मोठी गोष्ट आहे सर, हे तुम्ही खूप मोठं काम करताय. तुम्ही एवढं सगळं व्यवस्थित काम करताय मोठ्या स्वरूपावर, लोकांना ते एवढ्या पद्धतीने भिडतंय, लोकांची आयुष्य वाचतायत. ज्या वेळेला एखादा माणूस खूप मोठ्या पातळीवर काम करतो त्यावेळेला जसे त्याचे खूप हितचिंतक असतात, तसंच ते न पटणारेही काही लोक असतात, काही वाईट अनुभव येतात. तुम्हाला काही असा कुठला आला कधी? वाईट अनुभव असे तशा अर्थाने वाईट अनुभव नाही आले, परंतु टीका करणे, दुर्लक्ष करणे किंवा यांना काय समजतं. म्हणजे सुरुवातीला तर मला आठवतं की लोक एखादा बंधू बाबा असेल, क्वॅक असेल एखादा, किंवा अल्टरनेटिव्ह मेडिसिनमधला माणूस असेल असंही लोकांना वाटायचं. पण जेव्हा त्यांना कळालं की हा माणूस मॉडर्न मेडिसिनचा प्रोफेसर आहे, यांनी रिसर्च मेथडॉलॉजीचं आणि बायोस्टॅटिस्टिक्सचं पुस्तक लिहिलेलं आहे, जे भारतभर मुलं वाचतात, ज्यांनी रिसर्च पेपर पब्लिश केले आहेत, तेव्हा लोकांना हळूहळू कळायला लागलं की हे आपण समजतो तसं हे नाही, हे फार वेगळं प्रकरण आहे काहीतरी. आणि बऱ्याच लोकांना वाटायचं की फुकट कसं काय करतात. हा एक लोकांना असं खूप संशय, म्हणजे येणाऱ्या लोकांना असं असतं की फुकट म्हणजे आज फुकट म्हणतील आणि महिन्याभराने मागतील काहीतरी पैसे. तेव्हा खूप लोक किती पैसे लागतात, किती पैसे लागतात. आम्ही सांगतो आत्ताही फुकट आहे, आयुष्यभर फुकट आहे. तर त्यामुळे टीका होते फक्त, पण असं काही वाईट अनुभव या अर्थाने, म्हणजे कारण शेवटी कसं असतं की डॉक्टर लोक असतात बरेचसे, आणि कुठल्या पेशंटकडनं तर मुळीच कधी वाईट अनुभव आला नाही, असं कधीच झालं नाही. उलट सगळ्या लोकांमध्ये या कॅम्पेनविषयी एवढी क्रेडिबिलिटी आहे. मी तुम्हाला सांगतो की आता व्हॉट्सअप ग्रुप आहेत. आता आम्ही अडोर नावाची एक संस्था स्थापन केली आहे, असोसिएशन फॉर डायबिटीज अँड ओबेसिटी रिव्हर्सल, चॅरिटेबल ट्रस्ट आहे. तर आम्हाला जेव्हा केव्हा पैशाची गरज असते, म्हणजे आम्ही पुस्तकं लिहिली काही किंवा सक्सेस स्टोरीच्या पुस्तकं लिहिली इंग्रजी, मराठी, हिंदीत, मी फक्त व्हॉट्सअप ग्रुपवर एक मेसेज टाकतो की असं असं हे काम आहे, याला 2 लाख रुपये लागणार आहेत. आणि जास्तीत जास्त 7 ते 8 दिवसामध्ये ते सगळे पैसे मला डोनेशन मिळालेलं असतं. मला असं लिहावं लागतं पुढच्या मेसेजमध्ये की आता याच्यासाठी पैसे देऊ नका. आणि डोनेशन देणारे लोक असे कोणी नसतं की जे म्हणतात आम्हाला पावती द्या, आम्हाला हे करा ते करा. त्यांना असं विचारलं की तुम्हाला पावती कटलं ना, कसं हवे, काय हवे, कारण आम्हाला टॅक्सच्या दृष्टीने आणि सगळ्या लिगल प्रोसिजरने आम्हाला सगळ्यांना पावत्या द्यायच्या असतात. आम्ही त्यांना विचारतो आम्हाला काही गरज नाही पावतीची असं म्हणतात, आम्हाला वाटते तुम्ही चांगलंच काम करणार. ही जी क्रेडिबिलिटी कॅम्पेननी मिळवली ही वादातीत आहे. म्हणजे असं कुठलाच माणूस त्याच्याबद्दल असं बोट दाखवू शकत नाही की असं काहीतरी चुकलेलं आहे. आणि मी नुसतं एकटा नाही तर माझ्याबरोबर काम करणारे 100हून अधिक सहकारी, मी एकटा नाही येतात, म्हणजे ज्यांना याचा फायदा झाला असे माझे सहकारी 100च्या पेक्षा जास्त आहेत. आणि ते कुठे कुठे आहेत तर गुरगावपासून, चेन्नईपासून, बेंगलोर आणि कुठल्याही मोठ्या मोठ्या शहरामध्ये माझे कोऑर्डिनेटर्स आहेत. आणि सगळे कोऑर्डिनेटर्स एकही पैशाची अपेक्षा न करता अनेक वर्ष माझ्यावर काम करतात आणि पुढे करत राहणार आहेत. तर हे जे सगळी डेव्हलपमेंट आहे, हे सगळं घडणं हे एकच दाखवतं की या समाजामध्ये चांगले लोक खूप आहेत. आपण खूप वेळा असं आपण निराश होतो किंवा काय लोक असं वागतात तसं, पण माझा अनुभव फार चांगला आहे. म्हणजे मला असं दिसतं की लोक खूप पॉझिटिव्ह आहेत. आणि अजून एक उदाहरण सांगतो, ते मला जे भिडलं स्वतःला की माझा ट्रेझरर तो मला सांगितलं त्यांनी, रवी तो आमचा ट्रेझरर आहे, तो मला म्हणाला की सर आपल्याला एका अकाउंटमधून दर महिन्याला 200 रुपये येतात डोनेशन म्हणून. आणि म्हटलं कधी बस झालं, म्हणजे 10-12 महिने झाले असं चालू आहे म्हणून. मी म्हटलं ठीक आहे, कोण असेल एकदा फोन कर, त्याला थँक्स म्हण, कोण आहे काय. आणि तो का असं 200 काय एकदम 2400 रुपये का देत नाही, म्हणजे शेवटी कसं आहे की तो 200 रुपये देतोच आहे. म्हटलं त्याला काय विचारावं, 5000 पेक्षा जास्त दिलं तुला ATGची पावती मिळेल वगैरे असं. मला मी त्याला फोन केला. तो माणूस होता सिक्युरिटी गार्ड. तर सिक्युरिटी गार्डचा पगार किती असतो, 10-12 हजार रुपये पगार असेल. तो जे माणूस म्हणाला, तो म्हणाला की मी डायबिटिक होतो, सरांचं यूट्यूबवर लेक्चर ऐकलं, माझ्या गोळ्या बंद झाल्या, मी महिन्याला 500 रुपये खर्च करायचा औषधासाठी. जेव्हा माझ्या गोळ्या बंद झाल्या तेव्हा मी असं ठरवलं की सरांना 200 रुपयाची मदत करायची. या लोकांमुळे अभियान चालू आहे. हे अभियान लाखो रुपयाचे डोनेशन देण्याच्या लोकांमुळे नाही चालू. हे असे जे लोक आहेत की ज्यांना वाटतं की मला मिळालं दुसऱ्याला मिळालं पाहिजे, अशातून अभियान चालू आहे. चांगलं खा, चांगला विचार करा, चांगला व्यायाम करा, एकमेकांना धरून एकमेकांची हेल्थ जी आहे ती पुढे न्या, हे तुम्ही एकदम तळमळीने सांगता. म्हणजे माझ्यासारखं कॉम्पिटेटिव्ह ॲथलीट असणारी आणि स्वतः MD स्वस्थवृत्त असणारी जी मुलगी आहे, तिला सुद्धा या भरकटलेल्या सगळ्या डाएटच्या जंजालामध्ये तुमची लेक्चर्स जी आहेत ती मार्गदर्शक ठरली आहेत. जसं तुम्ही कधी काळी लेक्चर्स ऐकून सांदीपनी आश्रम शाळा चालवणाऱ्या द्रोणाचार्यांपासून शिक्षण घेतलं, तसंच तुम्ही सुद्धा अनेकांना पूर्ण भारतभर मार्गदर्शक ठरलेला आहात. येणारी जी तरुण पिढी आहे की जी आरोग्याच्या क्षेत्रात किंवा डाएट, न्यूट्रिशन, एक्सरसाइजच्या क्षेत्रात येऊ इच्छिते, अशा तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल?
म्हणजे मी सल्ला एकच देईन की मुळामध्ये जे काही तुम्ही करताय त्याच्यामागचं शास्त्र समजून घ्या. आणि व्यवसाय करणे, व्यवसायासाठी तुम्ही पैसे घेणे हे मान्य आहे, म्हणजे हे करायला पाहिजे, कारण शेवटी पोटापाण्याचा सगळा व्यवसाय. मी हे सगळं फुकट का करू शकतो? कारण मी सरकारी नोकरीमध्ये आहे, मला सरकार पगार देतं, त्यामुळे मला या कामाचे पैसे घ्यायची काही आवश्यकताच नाही आहे. म्हणजे खूप लोक विचारतात तुम्ही फुकट का करता? तुम्ही म्हणतो माझ्याकडून डॉक्टर जिचकारांनी पैसे नव्हते घेतले, त्याच्यामुळे मी पण घेत नाही कोणाकडून. पण तुम्ही जेव्हा व्यवसाय म्हणून कराल तेव्हा तुम्ही हेतू स्वच्छ ठेवा. म्हणजे तुम्हाला त्या पेशंटला, आता कसं की कन्सल्टेशन तुम्हाला करायचं आहे, तुम्ही 1000 रुपये फी ठेवली तरी कोण काय म्हणत नाही, हे तुमच्या नॉलेजची फी आहे ती. म्हटलं 1000 रुपये तुम्हाला, पण ते 1000 रुपये घेतल्यानंतर त्याला अनावश्यक कुठलं तरी सप्लिमेंट विकत घ्यायला लावू नका, त्याला अनावश्यक सल्ला देऊ नका की जेणेकरून तो आणखीन 1000 रुपये खर्च करायला लागतील. तर एवढं तुम्ही प्रोफेशनल एथिक्स जर पाळलं, आणि आता मी तुम्हाला सांगितलं हा डाएट प्लॅन जो आहे तो तुम्ही सांगितला तर तुम्हाला यशच मिळणार आहे. म्हणजे वेट लॉस म्हणून म्हणा, डायबिटीज रिव्हर्सल, तुम्हाला याचा फायदाच होणार आहे. म्हणजे हे तुम्ही तुमच्या पद्धतीने जरी सांगितलं, म्हणजे अनेक डॉक्टर असे आहेत, काही डॉक्टर असे आहेत की जे हीच लाईफस्टाईल सांगतात, त्याच्याबरोबर त्यांच्या गोळ्या देतात की 2दा जेवण ही गोळी पण खा. म्हटलं ठीक आहे, कुठल्या का पद्धतीने होईना, लोकांना 2दा जेवायला सांगतात आणि त्यात त्यांना 4 पैसे मिळाले तर त्याच्यामध्ये काय आपल्याला वाद. पण शास्त्र समजून घ्या, एक प्रिन्सिपलशी तडजोड करू नका, म्हणजे कुठल्याही थराला पैसे कमवण्यासाठी जाऊ नका, कारण पैसे आयुष्यभर पुरत नाहीत. पुरतं तुमचं नाव. ते नाव कमवण्यासाठी तुम्हाला अगदी अर्धपोटी राहावं लागलं सुरुवातीला तरी हरकत नाही, पण एंडला तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होणार, एवढं नक्की सांगेन. सर, तुम्ही आज जे काही बोललात ते आमच्यासाठी खूप मार्गदर्शक होतं. आम्हाला तुमचं मार्गदर्शन असंच लाभत राहील ही इच्छा व्यक्त करतो. आज इथेच थांबूया. तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. तुझे पण हार्दिक हार्दिक आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.